नमस्कार, मी डॉक्टर आकांक्षा अभिजित कावळे. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. वर्षी वारीचे काही सुंदर क्षण मी अनुभवले, ते मी तुम्हाला कवितेच्या रूपातून ऐकवणार आहे. वारी. एकदा तरी घडावी वारी, मग समजते ही दुनिया सारी. अनुभव सांगते ऐका. उभी कणखर मी चंद्रभागेच्या तीरी, आणि विसरले माझीच ओळख खरी. नाद फक्त एकच, माऊली माऊली, जणू प्रत्येक वारकऱ्या दिसे तुझीच सावली. खरा विठ्ठल विटेवर नव्हताच मुळी, वेडी आशा माझी बहुधा मीच खुळी. जीव भांबावला होता गर्दी पाहून, जीव भांबावला होता गर्दी पाहून, स्थिरावले माझे मन तुझे नाव मुखी घेऊन. घडावे असे तुझे दर्शन साक्षात, की मग दिसू लागलास तू मला प्रत्येक माणसात. तुझ्या रूपात होते सेवेकरी, पोलीस, अगदी माझ्यासारखे डॉक्टर्स, जणू तू इकडे तिकडे क्षणाक्षणात. खरंच तू तर दडला होतास अरे माझ्याच अंतर्मनात. हेच तर वारी शिकवते, हेच तर वारी शिकवते. चाल तू अध्यात्माचा प्रवास, शोध तू माणसातल्या विठ्ठलास. खेळ तू फुगडी, पाहते रिंगण, बघ किती सजलंय माझ्या रखुमाईचं अंगण. अशी घडली माझी अविस्मरणीय वारी, आणि उमगली मला दुनियादारी. क्षण तो आलाच, आणि आषाढी एकादशी दिवशी पादस्पर्श दर्शन झाले तुझे. आई वडिलांच्या पुण्याईने उजळले भाग्य माझे. डोळ्यात साठवले हे अनुभवलेले दृश्य, हीच होती परतीची शिदोरी, हीच होती परतीची शिदोरी. धन्य धन्य मी झाले येऊन विठ्ठला तुझ्या पंढरपुरी. धन्य धन्य मी झाले विठ्ठला येऊन तुझ्या पंढरपुरी. धन्यवाद.